ऑनेस्टली बघा, ही वाक्य ओळखीची वाटतात का? फनी वाटतंय, पण ॲक्च्युली ही डिस्कशन नसतात, हे सिग्नल्स असतात. कारण पैशांवरून भांडण होतं तर टॉपिक पैसे नसतात, टॉपिक असतो सिक्युरिटी, फ्रीडम, कंट्रोल आणि फ्युचर. थोडं खोलात जाऊया. दोन लोक जेव्हा रिलेशनशिपमध्ये येतात तेव्हा ते फक्त एकत्र राहत नाहीत, ते त्यांच्या दोन वेगळ्या मनी स्टोरीज घेऊन येतात. एका घरात सेव्हिंग म्हणजे सर्व्हायवल, पैसा साठव नाही तर उद्या प्रॉब्लेम येईल. दुसऱ्या घरात स्पेंडिंग म्हणजे सेलिब्रेशन, कमावतोय तर एन्जॉय कर ना, लाईफ एकदाच आहे. तर दोन्ही दोघांच्याच अगदी बरोबर आहेत. जेव्हा दोन पॅटर्न्स एकत्र येतात तेव्हा कॉन्फ्लिक्ट होणं ऑलमोस्ट ऑब्व्हियस आहे. जे माझे क्लायंट कपल्स आहेत त्यांच्यामध्ये मला जनरली 3 पॅटर्न्स खूप कॉमनली दिसतात. पहिला, स्पेंडर वर्सेस सेव्हर. एकाला आज एन्जॉय करायचं असतं, दुसऱ्याला फ्युचर सिक्युअर करायचं असतं आणि दोघांना वाटतं मीच प्रॅक्टिकल आहे. दुसरं म्हणजे कंट्रोल वर्सेस फ्रीडम. तू मला न सांगता खर्च का केलास, हा प्रश्न पैशांचा कमी आणि ऑटोनॉमीचा हा प्रश्न जास्ती आहे. आणि तिसरं म्हणजे डिफरंट गोल्स. एकाला घर हवं असतं, दुसऱ्याला ट्रॅव्हल पाहिजे असतं. एकाला रिटायरमेंट महत्वाची वाटते, दुसऱ्याला मुलांचं शिक्षण. एक उद्याचं बघतोय, दुसरा प्रेझेंट एन्जॉय करतोय. प्रॉब्लेम गोल्स वेगळे नाहीयेत, प्रॉब्लेम ते कधी डिस्कसच झालेले नाहीयेत. आणि मग एक पॅटर्न तयार होतो. कोणीतरी ट्रिगर करतं, दुसरा रिॲक्ट करतो, मग दोघंही सायलेंट आणि मग हे रिपीट. पैशांचा टॉपिक आला तर थोडा ताण, मग रिॲक्शन, मग सायलेन्स आणि मग इश्यू तसाच राहतो. हळूहळू टॉपिकच अवॉइड होतो, डिसिजन्स वेगवेगळे घेतले जातात आणि मग एक दिवस प्रश्न होतो की आपण एकत्र कुठे चाललोय. पण गुड न्यूज ही आहे की हा प्रॉब्लेम पैशांचा नाहीये, हा कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे. आणि कम्युनिकेशन फिक्स होऊ शकतं. पुढच्या रीलमध्ये आपण बघूया की एक सिम्पल फ्रेमवर्क ज्यामुळे मनी डिस्कशन्स हे फाईट्स न होता क्लॅरिटी देतात.